नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. धोंडूबाईचं कामाला जायचं आणि मिळून पोटाला खायचं असं रखडणं आमच्या घरात चाललंच होतं. दही विकायला आणि बाजारासाठी कागलला येणाऱ्या सिद्धनेरलीच्या बायका तिला सिद्धनेरलीची बातमी अधनमधनं देत होत्या. तिनं सिद्धनेरलीचं नाव टाकलं होतं, पण दालला तिथं काय काय करतो याची उत्सुकता तिला होती. धोंडूबाई इकडं आल्यावर वर्षभरात ती देवरसीन सिद्धनेरलीहून निघून गेली होती. तिच्या देवरसपणाचा पडताळा आसपासच्या गावांना कमी कमी येऊ लागला. हळूहळू तिच्याकडं कुणी येईनासं झालं. पुढं तिला नुसत्या देवरसपणावर पोट भरणंही कठीण जाऊ लागलं. म्हणून ती धोंडूच्या दाल्याला तिथं सोडून कुठंतरी दूर मुलखाला अचानक निघून गेली. धोंडूच्या दाल्याची 2 वर्ष देवरसनीच्या जवळ बरी गेली होती. कामाची सवय कधी सुटून गेली होती. बसून खाणं, झोपणं आणि देवीची सेवा करणं एवढंच त्याला करावं लागे. याच काळात हळूहळू त्याला हातभट्टीची दारू पिण्याची सवय लागली. रात्री तो हमखास प्यालेला असे. अचानक निघून गेल्यावर तो एकदम खडकावर पडल्यासारखा झाला. म्हणून त्यानं माळावरच्या आपल्या शेताच्या घळणात हातभट्टी लावली. गावाबाहेर शेतातच एक छोटीशी खोप बांधून तिच्यात तो राहू लागला. रात्री हातभट्टी लावून दिवसा विकण्याचा धंदा करू लागला. येण्या जाणाऱ्या परगावच्या लोकांना वाटे हा देवरसी विरक्त होऊन गावाबाहेर येऊन राहिला आहे. एक दिवस तो त्याच खोपीत मरून पडलेल्या लोकांना आढळला. कदाचित हातभट्टीच्या दारूच्या अनावर पिण्यामुळे त्याला विषबाधा झाली असावी असा लोकांनी अंदाज केला. ही गोष्ट घडून गेल्यावर धोंडूबाईला महिनाभरानं कळली. तिच्या मनात खोलवर असलेल्या अपेक्षांना गेली 2-2.5 वर्ष एक दुगदुगी होती, तीही संपली. तिला वाटत होतं आज न उद्या त्याला उपरती होईल, झालेली चूक कळल आणि तो परत संसारात येईल. पण तसं काही झालं नाही. ती मोकळी झाली. आईच्या नजरेसमोर दोन्हीही लेकी दाल्यांनी टाकून दिलेल्या असं चित्र होतं. 3-4 लेकींचा संसार नीट झाला नाही अशी रुखरुखी तिच्या मनाला होती. अजून खालच्या 2 लेकी आणि 3 लेक लग्नाच आहेत. कसं होणार ह्यांच्या जन्माचं अशी भीती तिच्या मनात घर करून होती. म्हणून धोंडूबाईचा दाल्ला मरून गेल्यावर आईनं धोंडूबाईसाठी पुन्हा धडपड सुरू केली. तिच्या धडपडीला यश आलं. आईच्या माहेरच्या गल्लीला पिराजी मानाचं घर होतं. त्याची 2 पोरं मिळून खात होती. धाकटा शंकर अतिशय कष्टाळू, सरळ मानाचा, काटकसरीनं आणि विचारानं संसार करणारा. पण त्याची पहिली बायको कोणत्या तरी दीर्घ आजारानं मरून गेली होती. जागा नजरेसमोरचा होता. माणसं पूर्वीपासनं ओळखी पाळखीची होती. आईनं मामाकडनं चौकशी केली, शब्द टाकला आणि सगळं जुळून आणलं. फेब्रुवारी 1966ला धोंडूबाईचं दुसरं लग्न झालं. शंकरची स्वतःची जमीन काही नसली तरी मजुरी करून खाणारा असला तरी दुसऱ्यांची वाळली शेतं खंडानं, भागानं, फाळ्यानं करत होता. घर शाकाहारी, गुऱ्हाळात ओसंडती करणं, मळण्या करून आणणं असली 4 पैसे जास्त मजुरी देणारी कामं तो करत होता. त्याच्या कष्टाळू वृत्तीमुळं त्याला गावात शेतकऱ्यांची, शेतमालकांची मागणी सतत असे. त्यामुळं आईला वाटलं दोघं सुखानं राबून खातील, पोरीचा संसारही नजरेसमोर राहील. काही कमी जास्त झालं तर लगेच त्या वेळी निपटून काढता येईल. धोंडूबाईच्या या लग्नामुळं आईच्या जीवाचा घोर कमी झाला. धोंडूबाईची मुलगी फुला आमच्याकडेच राहिली. आईची तिच्यावर खूप माया. आम्ही सगळ्या भावंडांनी तिला धोंडूच्या ठिकाणी मानली. लहान होती. अंदाजानं तिची जन्मतारीख ठरवली आणि तिला शाळेत घातली. धोंडूबाईचं लग्न झालं त्यावेळी ती 1लीत होती. वय लहान असूनही अतिशय समजूतदार आणि शांत, सालस स्वभावाची वाटणारी.
आजी आजी म्हणून आईच्या भोवतीनं घोटाळणारी, तशी ती आईची पहिली नात. लग्न होऊन धोंडूबाई मार्गी लागली तोच हिराबाईच्या दाल्यानं उचल खाल्ली. त्यानं सोडपत्र मागितलं. आईनं तर देण्याचं नाकारलं. हिराबाईचं लग्न होऊन 13-14 वर्ष होऊन गेली होती. या काळात आरंभीची 2-2.5 वर्ष आणि नंतरच्या काळात हिरा कोल्हापूरहून हॉस्पिटलमधून बरी होऊन गेल्यानंतर 2-1 वर्ष तिची कशीबशी नांदणूक झाली होती. बाकीची सगळी वर्ष तिनं माहेरात काढलेली. तिचा गुन्हा काय हाय ते तिच्या पदरात घाल, मग माग सोडपत्र, असं आईनं हिराच्या दाल्याला आणि त्याच्या बहिणीला बजावलं. आईचं म्हणणं असं होतं की हिराबाईला नीटपणे संसाराला नांदवलीच नाही. नवरा बायको सुखानं संसारात कधी एकत्र आलेच नाही. कागलातच असलेल्या हिराच्या नंदेनं या दोघात सक्तीनं अंतर ठेवलं. हिराचं हालहाल करून तिची प्रकृती दुबळी रोगट केली. तिला चांगलं अन्न, चांगला कपडा आणि चांगली वागणूक मिळाली असती तर हिरा सुदृढ झाली असती. कोल्हापूरच्या दवाखान्यात तिला काही महिने ठेवून तिची अशी सुदृढ प्रकृती करून तिला नंतर संसाराला पाठवली होती. पण वर्षभरात तिला नंदेनं मक्याच्या कण्या आणि नुसतं ताकाचं पाणी खायला घालून नि ढोरासारखी कामं लावून पुन्हा तिची तब्येत खराब करून माहेराला पाठवली. असं असूनही आता तिचा दाल्ला सोडपत्र मागतोय नि दुसरं लग्न करून घेतो म्हणतोय हे आईच्या मनाला पटेना. त्यानं माझ्या लेकीच्या हुब्या जन्माचं वाटोळ केलंय, ते भरून द्या अगोदर. एकीचं सगळं केल्यावर ह्यो दुसरीकडं माझ्या पायात सापाचं भोंडाळं सोडायला लागलाय होय. तडजोड करायला आलेल्या सिद्धबाला आई म्हणाली. सिद्धबा हा हिराच्या नंदेचा नवरा. हिराला सासू सासरा कोणी नव्हतं. थोरली नणंद गावात होती. तीच हिराच्या नवऱ्याला म्हणजे शंकरला बघत होती. त्याच्याच घरात तिनं आपला संसार थाटला होता. ती मुलखाची वाण नि भांडखोर होती. तिच्या नवऱ्याला म्हणजे सिद्धबालाही हे माहीत होतं. तो हिराला अतिशय आपुलकीनं आणि धीरानं वागून घेत होता. त्या घरातली आपली मजबुरी मानत होता. एकतर स्वभावानं गरीब आणि राहायला बायकोच्या बाचं घर त्याला आयतं मिळालं होतं. अशावेळी आपल्या बायकोच्या किंवा तिच्या भावाच्या चुका काढणं त्याच्या जीवावर येत होतं. त्यामुळे तो बायको सांगेल ती कामं करत होता. तिच्या सांगण्यावरनंच सोडपत्र मागायला आला होता. आईनं तर देण्याचं साफ नाकारलं. सिद्धबाची बायको त्याच कशी दुष्टावा करती हे दाखवून दिलं. हे बघ तारक्का, तिचा स्वभाव तुला ठाव आहे. तू जर सोडपत्र दिलं नाहीस तरी शंकर दुसरं लगीन करून घेणारच आहे. माझी बायको काय गप्प बसणारी आहे वय. त्यानं समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हे बघा सिद्धबा, ती एक तर मी दीडची आहे. तिचीच भन आहे. माझा लोक साहेब आहे तिकडं पुण्याला. त्याला समद कायदा ठाव आहेत. एक बायको असताना दुसरी केली तर समद्यासनी हातबड्या घालून तुरुंगात खडी फोडायला नेईल म्हणावं. आणि तशी फोडायला लावल्या बिगार मी शिवाप्पा जाधवाची पोटची म्हणून सांगणार नाही. बघ वाटलंच तर कुठं बी लगीन करून घेऊन देतो. भर मांडवात पोलीस हातकडे घालायला आणलं नाही तर विचार. आईचा अवतार बघून सिद्धबा आला तसा निघून गेला. त्यानं आईचं हे म्हणणं आपल्या घरी सांगितलं. हिराची नणंद उठून माझ्या धाकट्या मामाकडे गेली. मामाला तिनं सविस्तर सांगितलं. त्याला पाना फोडला. हा सगळा नात्यागोतातला मामला होता. हिराचा सासरा हा आईचा मामा. त्यामुळं हिराचा नवरा मामे भाऊ नि नणंद मामे बहीण लागत होती. तिचा ऐकून धाकटा मामा आईकडे आला. घटकाभर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्यानं आईला अगोदर खुश केलं नि मग हळूच विषय काढला. त्या शंकराला तेवढं मोकळं करून टाक की आता. सोडपत्र मागतोय म्हणतो हिरीचं. तू काय त्याचं मुखत्यारपत्र घेऊन आलायस वाटतं. आईला मामाचा एकदम संशय आला. अगं लय दिवसापासनं शंकरनी त्याची बहन माझ्याकडं हेलपाट मारायला लागल्यात. मी म्हटलं तुमचं तुम्ही आकाकडं जाऊन काय होतंय ते बघा जावा, मला त्यात पाडू नका. तर ते गळ्यातच येऊन पडायला लागल्यात. म्हणून आलायस होय. किती फी घेतली आहे वकिलाची. आईला खुळ्याच्या पुढची आहेस का तू. जरा थंड डोसक्यानं विचार तरी करूया का नको, का सारखी कायद्यावरच येऊन टेकणार आहेस. सरळ विचार करणार असशील तर बोलू की. नुसती त्याची वकिली माझ्या मोहर करू नको. हिरी काय कुणाच्या वाटच्या वाटसाराला कोरभर भाकरी देऊन मागून आणलेली नाही.
तुझी ती भाची आहे एवढं ध्यानात ठेव. काय बोलायचं ते बोल. ते कसं इसरीन मी अक्का? अगं, जशी माझी भाची आहे तशा शंकरा माझा मामे भाऊ आहे. तुझा बी तो भाऊ आहे हे बी विसरू नको. त्याच्या जन्माची आता 30 वर्ष मागं पडली. त्याला ना भाऊ ना पोर ना बाळ. त्याच्या वंशाला मागं कोणतरी पाहिजे का नको का निपुत्रिक म्हणून मरू दे. सगळ्या पिढ्या नरकात जातील की त्याच्या म्हणजे तुझ्या माझ्या आईच्या माहेराच्याच नवं? म्हणजे आपली स्कूलबुडी नवं? मामानं प्रश्न केला. मग माझ्या हिरीला का पोरबाळ होणार नाही? त्यानं नीटपणानं नांदविली ती भर म्हणणारी राण त्या संसारातनं उठून कुठंतरी तोंड घेऊन गेली की हिरीला मुलं होतील माझ्या. ती गत्त कोडणीची त्या दोघांसनी एका जागी राहू देत नाही. तसं नाही अक्का, हिरीला पोर होणार नाहीत. मी सांगतो तुला. शंकराला मी सगळं विचारून घेतलंय. त्यानं मला सांगितलंय सगळं. ती एक झाली नाहीत. असं नाही. तू हिरीला नीट विचारून बघ वाटलंस तर. तू डॉक्टरनी कावपासनं झालास र? अरे पदूर आल्यावर 7 वर्षांनी पोरं व्हायला लागली मला. हिरी सगळी मिळून 3-4 वर्षांनी नीट नांदली नाही. उगच काहीतरी निमित्त सांगू नको मला. अक्का, हिरी कायमची आजारी असती. तिला नेमानं पाळी होईत नाही. तिच्या अंगात रागात नाही. अशा माणसाला मूल होईत नाही. झालं तरी टिकत नाही. कारण ते नाळरोगीच होतंय. शिवाय हिरा बाळंतपणीला टिकल असं मला वाटत नाही. तुझ्या आणि हिऱ्याच्या कल्याणाचं मी तुला सांगतोय. तुझी लेक 5-6 वर्ष झाली इकडंच आहे. निबल तेवढं काम करती नि खाती, सुखानं झोपती. अशीच ती आबूट राहिली तरच तिचा नीट जलम होईल. नाहीतर मधीच कुठंतरी बाळणपणातच गचकून जाईल. उगच कुठं पोरी जड झाल्यागत कसा बसा विचार करू नको. जरा पोरीच्या जन्माचं धड कोणाचं नि फाटकं कोणाचं हे ध्यानात घे. मी तुझा पाठचा भाऊ म्हणून तुला सांगतोय. मामानं तिला सविस्तर सांगितलं आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी बी तुला पाठचा भाऊ म्हणूनच सांगतो. जरा हिराच्या जन्माचं मन निर्मळ ठेवून विचार कर. बाईची जात आहे ती. तिला बी आपला संसार हवा. आपण नि आपल्या दालला एक जागीवर राहावं. पोटाला 2 पोरं व्हावीत नि आई म्हणून आपली कुस उजवावी. काखत तानं बाळ घेऊन देवाला जावं नि त्याच्या मोर जन्माचं चीज झाल्याबद्दल पेडबत्तास वाटावेत असं वाटतंय. मला ते काय नको आहे काय? परती काय माजारी असती. त्याला आता कोण काय करणार? नवरा म्हणणाऱ्या बापयानं पुढं यायचं असतं. आपली बायको आजारी पडली तर जरा धस सोसून तिला औषध पाणी बघायचं असतं. दवाखान्यात नेऊन डॉक्टरला दावायची असती नि बरी करून आणायची असती. फुकट संसार होईत नसतो दुसऱ्याच्या जीवावर. तू केलंस नवं तुझ्या पहिल्या बायकोसाठी? मी केलं की. पर माझी बायको हिरागत नाळरोगी नव्हती ग. ती मध्येच आजारी पडली म्हणून मी जीवाचं रान करून तिला वाचवण्यासाठी खटपट केली. पर तिला टीबी झाला. त्याला मी तरी काय करणार? तुझी त्यात चूक नाही र. पर ह्या माझ्या जावई म्हणणाऱ्या शंकरनं हिरीला तशी दुरुस्त करावी. मी तिला कोल्हापुरात नेऊन धडधाकट करून आणली होती का नाही? तशी त्याने बी तिला धडधाकट पुन्हा करावी नि संसार करावा. मी त्याला सोडचिठ्ठी देणार नाही. आईनं आपला ठाम निर्णय सांगितला. तिनं मामाला त्याच्या बाजूनं आला म्हणून शिव्या दिल्या. हिराच्या बाजूनं सांग म्हणून त्याची कान उघडणी केली. मामा आला तसा निघून गेला. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मला आप्पानं कळवलं की लक्ष्मी, फुला, दौलत तिघेही आजारी आहेत. औषधांसाठी खूप खर्च झालाय. डॉक्टरांची फी तटली आहे. पैसे पाठवून द्या. पत्र वाचून मला काळजी वाटू लागली. रेशनिंगचं निकृष्ट अन्न खाऊन घराकडची माणसं वरचेवर आजारी पडत होती. काय करावं काही सुचत नव्हतं. शैक्षणिक वर्ष 20 मार्चच्या आसपास संपलं म्हणून मी 25 मार्चच्या आसपास तडकाफडकी कागलला गेलो. आठवडाभर राहून परतावं असा विचार होता. कागलात जाऊन पोचलो तर आईनं हिराबाईच्या सोडपत्राचा तकाता लावल्याचं सविस्तर सांगितलं. काय काय घडलं, कोण काय बोललं तेही सांगितलं. मी थोडा बैचेन झालो. दुसऱ्या दिवशी शांतपणे मामाकडे गेलो. त्याच्याकडून सगळं काही तपशीलवार समजून घ्यावं अशी इच्छा होती. त्यानं सगळं काही सांगितलं. त्याच गल्ली शंकर समाचं घर होतं. तिथं धाडसानं गेलो.
सिद्धू, शंकर, समा तिघही बोलत बसले होते. सोडचिठ्ठी नाही मिळाली तरी पत्त्या नाही ते दुसरं लगीन करून घेणार. मग माझं कोण काय करतंय ते बघू. माझा जन्म असाच वांजुटा घालवायचा का ते सरकारला कोर्टाला विचारू की? मी काय भिणार आहे का? आजचा उलटसुलट विचार केला. हिराचा काहीच प्रश्न नव्हता. ती गुरंढोरं राखत, त्यांची गोठ्यातली शेणं भरत, माळ्याचं शेण गोळा करून आणत, सांज सकाळ घरात पडणारी भांडी घासत दिवस ढकलत होती. मामा सांगत होता त्यात मला बरंचसं तथ्य दिसत होतं. म्हणून मी आईला सरळ विचारलं तर आई सोड द्यायला तयार नव्हती. तिचं माऊलीचं आतडं लेकीच्या संसारासाठी तळमळत होतं. शेवटी मी आईला म्हणालो, समज आई, तू सोडपत्र देत नाहीस आणि या बाबतीत तू ठाम आहेस. हे जर शंकरला कळलं आणि उद्या शंकर म्हणाला की माझ्या बायकोला लावून द्या, तर तू काय करणार? घेऊन जा म्हणून सांगेल, मला बी तेच पाहिजे आहे. समज त्यानं नेली नाणी हालहाल करून उपाशी ठेवून मरणाची कामं लावून तिला झिजून झिजून ठार मारली तर? झिजून ठार मारायला का आमचं डोळं फुटल्यात? कागलातच हवं नव्ह त्यो बी मी बी. दोघं बी कागलात हायचं आहे खरं आहे. पण मग शंकर हिराचा हाल करू लागला तर ती आता जशी लग्नापासून जवळजवळ आपल्याकडं आहे तशीच हितच पुढं बी राहणार. म्हणजे त्या दोघांचा संसार काय होणार नाही. आणि समजा नांदायला तिकडं बळानं घातली किंवा त्यानं नेली तर तिकडं ते हिराचा हाल करणार. आणि हितनं पुढं तर तुझ्यामुळं माझ्या संसाराचं वाटोळ झालं. मला दुसरं लगीन करता येत नाही म्हणून हे सगळेजण हिराच्या जीवावर टापणार. मग होईल काय? सुंदरा ज्या वाटेनं गेली त्याच वाटेनं हिरा जाणार. तू काय बी नीट बघत नाहीस माझ्या लेकीचं. मी आणि काय नीट करू? त्या शंकराला आणि त्या रांडला सरळ करायचं काय तरी बघ की जरा. त्याचा बाग काढ. त्यासनी कोर्ट कचऱ्यांचा तुरुंगाचा धाकदपटशा दाखवू म्हणजे ती वटणीवर येतील र. धाकाखाली माणूस सरळ राहत नाही आई. दम देऊन पुढं गेलं की माणसं करायचं तेच माणूस करते. आणि ती काय आता लहानगी नाहीत. त्यासनी बी कोर्ट कचऱ्या माहीत आहेत. कोर्ट कचऱ्यांनी कुणाचं सरळ केलंय? माळा गेलाच नव्हा आपला. मग सोडपत्र देऊन काय लेकीला टाकून दिलेली म्हणून जन्माची घरात बसून घेऊ? सगळ्या कुळाला बट्टा लागल माझ्या. आंदा हे घर गरिबीत नसलं तरी धुतल्या तांदळासारखं जगतंय. मग ह्यो डाग कसा लावून घ्यायचा? तिचं काय आता दुसरं लगीन होईल असं वाटत नाही. मला पेच पडल्यासारखा झाला. मी गप्प बसलो. क्षणभरानं ती जिद्दीनं बोलली, माझ्या जीवात जीव आहे तर मी काय माझ्या लेकीचं सोडपत्र घेणार नाही नि देणार बी नाही. आईच्या या निर्णयात हिराचा काहीच फायदा नव्हता आणि शंकरचा मात्र तोटा होणार होता. त्याच्या आयुष्याचा त्याच्या बाजूनं थोडा माणुसकीनं विचार करण्याची गरज होती. त्याचं वय 30-31च्या आसपासचं होतं. तो माझ्या बरोबरीचा होता. पण अजूनही त्याला कसलं ते संसार सुख मिळालं नव्हतं. हिरा जन्मभराची निसत्व रोगट होती. अशा स्त्रीबरोबर जन्मभर संसार करणं त्याला उत्साहवर्धक वाटत नव्हतं. विचार करता करता मला एक मधला मार्ग सुचला. आई, ह्यातनं एक मधला मार्ग काढला तर? कोणचा? समजा हिराला सोडपत्र न देता शंकरला दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली तर? त्यात सगळ्यांचंच कल्याण आहे. शंकरचा वंश म्हणजे तुझ्या आईकडचाच वंश आहे. तो काय तुझ्या हातानं बुडवला जावा आणि तुला ते पाप लागावं असं मला बी वाटत नाही. आखिरीला तो आपलाच माणूस आहे. त्याला बी आपली बायको धडशी चांगली असावी असं वाटत असणारच की. हिरा त्याच्या मनात भरत नाही, मग त्याला बळानं कशाला घोड्यावर बसवायचं? आईला मी समजून सांगितलं. 2 दिवस पुन्हा पुन्हा समजूत घालत होतो. शेवटी ती तयार झाली. मामाला ही गोष्ट बोललो. मामानं शंकरला तयार केलं. शंकरचं त्यात काही नुकसान नव्हतं. हिराला शंकरच्या घरची उत्तरेकडची एक खोली मालकीची करून द्यायची. तासेपर्यंत तिला वर्षाला मनभर जोंधळं शंकरनं पोटगी म्हणून द्यायचं. हिरानं वाटलंच तर त्या खोलीत राहावं किंवा आमच्या घरी राहावं. ती पोटगी तिला प्रत्येक वर्षी सुगी झाल्यावर शंकरनं चुकती करायची असं ठरलं. लग्न झाल्यापासून आजवर मला मूल झालं नाही. येथून पुढं होईल का नाही सांगता येत नाही. माझी तब्येत बरी नसते.
म्हणून माझ्या नवऱ्यास दुसरी बायको करण्यास व तिच्याबरोबर संसार सुख घेण्यास मी अनुमती देत आहे, असा दोघांमध्ये लेखी करार झाला. पंचांच्या ह्यावर सह्या झाल्या. शंकर आणि हिरा यांचेही अंगठे ठेवले गेले. मग कोर्टात जाऊन कागदोपत्री सोडपत्र घेतलं, कारण त्याशिवाय दुसऱ्या लग्नाला रीतसर परवानगी मिळत नव्हती. एप्रिलमध्ये सगळं व्यवस्थित झालं आणि शंकर दुसऱ्या लग्नाला मोकळा झाला. पुढे त्यानं कधीही घर किंवा पोटगी दिली नाही आणि आम्हीही ती कधी मागितली नाही. हिरानं पोटगीचा कागद मात्र आईच्या ठेवणीच्या पेटीत जीव जतन करावा तसा सांभाळून ठेवला. शिवाला 26वं वर्ष चालू झालं होतं. बाळा बैल मेल्यावर मी घरात दुसराही बैल विकून टाकण्यास सांगितलं होतं, पण माझा हा विचार घरात कुणाला मानवला नव्हता. एकदा का गाडी बैल मोडीत निघाली की ती पुन्हा जुळवून करून घेणं कठीण जाईल असं सगळ्यांना वाटू लागलं आणि ते काही खोटं नव्हतं. म्हणून सोन्या बैलाच्या जोडीला अशाच एखादा बैल कुठून तरी निम्म्या कमाईनं आणला होता आणि गाडी बैलाचं भाडं चालू ठेवलं होतं. शिवा ते घेऊन कामाला जात होता. कारभारी आहोत या जाणीवेनं शिवा इतरांशी वागे. विशेषतः भावंडांशी त्याचं वर्तन अशा प्रकारचं असे. शेतातील कामं बघणारा तोच एकमेव पुरुष होता. आप्पा आणि दौलत शाळेला जात होते. मी रत्नागिरीला गेल्यापासून मळ्यात तो आणि दादा असे दोघेच मळे करीत होते. तेव्हापासून त्याला शेतीतली सगळी माहिती झालेली. सगळ्या प्रकारची शेतकामं तो करू शकत होता. आप्पा आणि दौलत यांना त्यातली तेवढीही जाणीव नव्हती. आईनी सगळ्या बहिणी शेतात काम करीत असताना हा तिथे असे. कोणती कामं कधी आणि कशी करायची ते सांगे. शेतात त्याचा शब्द प्रमाण मानला जात होता. घराकडे मी जरी नेहमी पैसा पाठवत असलो तरी तो पैसा एका अर्थी अदृश्य होता. शिवा गाडी भाड्याला गेल्यावर, रोजगाराला गेल्यावर येणारा पैसा ताजा आणि प्रत्यक्ष दिसणारा होता. गाडी भाड्याचा पैसा माणसाच्या रोजगारापेक्षा जास्त असल्यानं शिवाचा घरात येणारा पैशाचा प्रवाह हा प्रमुख आणि महत्त्वाचा वाटत होता. या सगळ्यामुळं कारभारीपणाचा, आपल्यामुळं हे घर चाललंय अशा जाणीवेनं शिवाचा अहंकार नकळत पोसला जात होता. त्याच्या वर्तनातून तो दिसत होता. या वस्तुस्थितीमुळं आई सोडली तर त्याच्यावर कुणाचा अंकुश थोडाही चालत नव्हता. आई ही शेवटी बाई माणूस. तिच्या अंकुशाला तो फारशी दाद देत नव्हता. शिवाच्या स्वभावात दादाचे बरेच गुण उतरले होते. दादा आईवर किंवा पोरांवर चिडला की सगळ्यांना घाणेरड्या शिव्या देत असे. त्यांच्यावर धावून जाई. प्रसंगी बहिणीच्या पाठीत खुरप्याची मूठ मारी. आईला काही प्रसंगी आक्रमक बोलून तो गप्प करी. आपल्या मताप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे असा त्याचा आग्रह असे. त्यामुळं बाकीच्या भावंडांना आपले विचार, आग्रह सोडून द्यावे लागत. आईच्या किंवा दादाच्या आग्रहानुसार वागणं यात भावंडांना फारसं काही वाटत नसे, पण भावाच्या अरेरावी पुढं झुकताना त्यांना वेदना होत. त्यांचा अपमान होई. विशेषतः बहिणींना हे जास्त सोसावं लागे. त्याला घरच्या शेतातील कामं करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या शेतात रोजगारीचं कामं करण्यास मनापासून आवडत होतं. घरच्या त्याच माणसांचं राबणं त्याला नको वाटे. तिथं सगळ्यात मोठा असल्यामुळं आणि कारभारीपणाची जाणीव झाल्यामुळं भावंडात रमणं त्याला कमीपणाचं वाटत असावं. त्यांच्यात गप्पा गोष्टी करत रमण्यापेक्षा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या जाणीवेमुळं त्याचं मन फुलून येत होतं. दादा आईची भांडणं काही तरी जुनं पानं काढून शेतात कामं करताना सतत होत असत. ती कुणाही भावंडांना ऐकायला नको असत. या वातावरणाला ती कंटाळून जात, पण ती हे चुकू शकत नसत. शिवा कारभारी असल्यामुळं भावंडांना घरच्या शेतावर कामाला लावून स्वतः मात्र दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जाऊ शकत असे. असं जाण्यामागं त्याची ठराविक कारणं असत. दुसऱ्यांची कामं पुरी करून दिली पाहिजेत. अर्ध्यात सोडून भागत नाही. माझी इथं काय गरज नाही. तुम्हासनी हे काम पुरं होईल. मी बाहेर जाऊन येतो. तेवढं 4 पैसे सांच्याला घरात येतील. घरातल्या कामातनं पैसा उभा राहत नाही. त्याच्यासाठी मला बाहेर जावं लागतंय. बैलासनी पेंड भरडा थोडा आणायचा आहे. पैसा तर घरात एक नाही. मग घरच्या शेतात जाऊन काय करू? अशी अनेक कारणं सांगून तो दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जाईल. दुसऱ्यांच्या शेतावर कामाला गेलं की त्याचं मन उल्हासित होईल. घरच्या शेतातील कामाचा मानसिक ताण तो मनावर घेईल. तो दुसऱ्यांच्या शेतावर कामाचा येत नसे. ते काम जेवढं आहे तसंच, जसं होईल तसंच करायचं. बाकीचं मालकाचं मालक बघून घेईल अशी भावना होती. त्यामुळं कामाचा शिनवटा वाटत नसे.
दुसऱ्यांच्या शेतावर वेगळी माणसं आणि मनावर ताण नसल्यामुळे वातावरण उल्हासित राहील. त्याला गप्पा मारण्याचाही नाद भरपूर होता. त्याच्या स्वभावात एक अडाणी बेकरीपणा, विनोदी बोलण्याची, गमजा करण्याची हातोटी होती. त्यामुळे त्याच्या गप्पांना उधाण येई नि कामाला आलेली माणसं त्याच्यावर खुश असत. मालकाला त्याच्याकडनं काम करून घ्यायची असल्यानं मालकाच्या तोंडी नेहमी खुशीची भाषा असे. ती ऐकताना बरं वाटे. कामाचा शिनवटा जायला मदत होई. त्यामुळे शिवाला घरच्यांपेक्षा बाहेरचं काम जास्त आवडत होतं. बाहेरच्या कामाला काही घरच्या कामांसारखं सकाळी दिस उगवल्यापासून जुंपून घ्यावं लागत नसे नि दिवसभर नोटांचं ओढत की नीट पडेपर्यंत ते करावंही लागत नसे. न्याहारी करून जायचं, दुपारची सुट्टी, मधला जरा इसवाटा, पण खोलवर न करताच त्याच्यावर माती ढकलणं, दिस बुडता बुडता सुट्टी करणं असं असल्यामुळं बाहेरची कामं बरी वाटत होती. रोजगारावरून आला की तो हक्कानं आपली सेवा घरच्या माणसांकडून करून घेई. घरचं काम हे अनुत्पादक आणि बाहेरचं काम ताजा पैसा घरात आणणारं. त्यामुळे आपण काही खास कामगिरी घरच्यासाठी केली असं त्याला वाटे. त्याची वसुली तो नाना प्रकाराने माणसाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करून घेई. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगाराची कामं केल्यावर शेताचा मालक जे हातात पैसे देत असे ते सगळेच्या सगळे पैसे शिवा घरात देत नसे. त्यातले चैनीसाठी ठेवून घेत असे. तो घरात इतके कमी पैसे देई की आई त्याच्याशी भांडण काढी. 8 दिवसांचे पैसे द्यायच्याऐवजी 4-5 दिवसांचे तो देई. कधी कधी त्यापेक्षा कमी देई. हॉटेलात चैन करी. शेव, चिडा, लाडू, जिलेबी खाण्याची त्याला चटक लागली होती. सातत्याने चहा घेई. आपल्या दोस्तांना हॉटेलात घेऊन जाई. सिनेमाला जाई. त्यामुळे त्याला बाहेरची कामं घरच्यापेक्षा सोयीची वाटत. घरी कुणाचा दबाव नसल्यामुळे तो घरच्याबद्दल बेफिकीर राहील. आई आणि बहीण मात्र घर आणि लोकांच्या शेतावर सतत राबून त्यातून मिळणारी पै न संसाराला लावत. शिवा रोजगाराचे पैसे हातात येऊ लागल्यानं हॉटेलात जाऊन चहा, भजी किंवा चहा चिवडा खाऊ लागे. एक वेळच्या चहा भज्याला किंवा चिवड्याला पुरुषांची अर्ध्या दिवसाची मजुरी जाई किंवा बायकांची दिवसाची पाऊण मजुरी जाई. दिवसातून सकाळी सांजेला असं 2-2 वेळा हॉटेलात तर गरिबाला ते परवडणं शक्य नसे. रोजगार एवढा कमी असे की त्याला 2 वेळचं साधं अन्न खाण्याला जेवढं धान्य लागतं तेवढंच त्यात विकत मिळे. शिवा बिड्या ओढत होता. रोजगारी माणूस चिली मोडतो, बिडी ओढू शकत नाही. त्याला ती परवडत नाही. त्याची ती चैन ठरते. त्यामुळं शिवाची ही छंद चैन आमच्या घरादाराला परवडणारी नव्हती. रोजगाराचं किंवा बैल भाड्याचं 2-4 दिवस चाललं काम संपलेलं असे. नंतरच्या दिवसापासनं घरात बसावं लागणार असे. अशा वेळी बहिणी घराच्या शेतावर कामाला जात. चल की रे शेताकडं, आई शिवाला म्हणे. नाही आई, कंटाळा आलाय. रोजगाराच्या कामानं अंगणी अन्न दुखायला लागले. मी आजच्या दिवस खालवर घोंगडं घालून घरात निजणार बघ. तो आईला सांगे नि घरातच राहील. आई त्याच्या चैनीबद्दल नि घरात राहण्याबद्दल तावातावानं बोलत असे. मग शिवा जिद्दीनं म्हणे, मी हॉटेलात जाणार. माझ्या जीवाला खावं वाटतंय ते खाणार. माझ्या जीवाला काही रुंगळा नग का? का घरासारासाठी बाळ्या बैलागत नुसतं राबून राबून मरू? बाकीची तुझी 2 लेक जन्माची चैन करायला लागल्यात की. त्यासनी बरं कावा कामाला चुपत नाहीस. शाळा शिकायचं निमित्त करून उंदरट हिंडत्यात ती. मी त्यांच्यासाठी राबून मरू आहे? मला कावा ऐसवाटा मिळायचा? मला कावा चैन करायला मिळायची? मला कवा अंगावर त्यांच्यासारखी चांगली कापडं घालायला मिळायची? का सालगडी आहे का मी या घरात? आप्पाच्या हे सगळं लक्षात येत होतं. तो अतिशय अस्वस्थ होई. मी सुट्टीवर गेलो की मला सगळं सांगे नि अण्णाला जरा समजून सांग असं म्हणे. सकाळी उठून शिवा दारात बिडी ओढत बसे. काय शिवा, गेला नाहीस वाटतं कामाला? कोणीतरी जाणार येणारा विचारी. नाही गड्या, कंटाळा आलाय. आज खाडा केलाय. बिडी ओढ. शिवा त्याला बसून घेई. बिडी ओढायला दे. घटकाभर गप्पा मारी नि माणूस पुढं जाई. शिवाचं तेवढं वेळ मनोरंजन होई. तलफ आली की हॉटेलात जाऊन येई. तास रात्रीला सोप्यात शिवाच्या गप्पा हमखास रंगलेल्या असत. त्याचे 1-2 गाडीभारं करणारे मित्र त्याच्याकडे येऊन बसत. माझा मित्र मांगाचा शिरपा रातचं येऊन घटकाभर शिवाची गप्पा मारून निघून जाई.
आमच्या सोप्यात गप्पांसाठी भरपूर जागा होती. मुख्य म्हणजे शिवा गप्पीदास होता. तो गप्पा रंगत होता म्हणून त्याच्याकडे लोक रातचं जमत. या सगळ्या गावगांना गप्पा असत. फक्त मनाला विरंगुळा शोधला जाई. कामधामाविषयी, शेतीविषयी, पीक पाण्याविषयी त्यात काहीच चर्चा नसे. भारी लग्नाबिग्नाचा काही विचार आहे की नाही? बरोबरीच्या दोस्तांची लग्न होऊन त्यासनी 2-2 पोरं बी झाली की. शिवाला त्याच्या गल्लीत राहणारा एक दोस्त गमतीनं कारभारी म्हणत असे. बघायचं की आता हळूहळू. आता हळूहळू कशाला? 25 वर्ष झाले की तुम्हासनी. हितनं पुढं बी हळूहळू म्हणजे कवा म्हातारपणी लगीन करणार? दाढी मिशा पांढऱ्या घोट झाल्या. पुण्याच्या दादाचा विचार घ्यायला पाहिजे, शिवाला अजून म्हणे. आता पुण्याचा दादा साहेब होऊन बसलाय पुण्यात. तू कागलात. साहेबाच्या परवानगीनं बायको करून घेणार वाटतं. म्हणजे पोरं बाळ बी साहेबाच्या परवानगीनंच जन्माला घालणार की म्हण की. दोस्त विनोद करी. मर्दा कारभारी झालेस आता. तुझ्या जन्माचं तूच बघाय पाहिजे. साहेब दादा काय आता कागलात येऊन तुझ्यासाठी बायको हुडकत बसणार आहेत? तुझी तुलाच हुडकली पाहिजे. शिकलेली माणसं लय धोरणी असतात. मनाचा पत्त्या कुणाला बी लागून देत नाही. त्यांच्या मनात तुझं लगीन करायचं नसेल कशावरनं? अडगार माणूस हाय. तंगू आता येईल तिथवरून तंगू असं त्यासनी वाटत असणार. तवा तू जन्माचा शहाणा हो. मला आता सांग, तुझ्या बरोबरीचा एक तरी बाप आहे ह्या गल्लीत बिनलग्नाचा आहे का? तूच तेवढा चुकारीचा धाटासारखा मागं आबोत राहिलास. खरं का नाही? शिवाचा दोस्त त्याला विचारे. पुष्कळ वेळा शिवाचा दोस्त ए तारक का म्हणून आज स्वयंपाकघरात असलेल्या आईला हाक मारून बाहेर बोलवी आणि शिवाच्या देखत शिवाचं लग्न करण्याचा विचार काढी. साहेब लेकाची वाट बघत बसून अडाणी लेकाच्या जन्माचं वाटो करू नको. ह्याच्या लग्नाचं काहीतरी लवकर बघ असं उठता उठता सांगून जाईल. शिवाच्या मनात तो विचार घोळत राही. आईलाही तो विचार पटे. मी शिवाच्या लग्नाचा विषय अजूनपर्यंत घरात कधीच काढला नव्हता. त्यामुळं शिवाच्या आणि आईच्या मनात माझ्याविषयी एक नसता संशय निर्माण झाला होता. मी शिवाच्या लग्नाची काही चौकशी करत नाही म्हणून ती दोघं स्वतंत्रपणे जागा हुडकू लागली. त्यांची ही धडपड मला माहीत न होता स्वतंत्रपणे सुरू होती. या धडपडीच्या काळात आईच्या मनात एक स्वप्न आकाराला येत होतं. शिवाचं लग्न झाल्यावर सून आपल्या हातापुढे येईल असं तिला वाटत होतं. शिवा शेतकरी राहिल्यामुळं त्याची बायको आपल्याच घरात राहणार याची तिला खात्री होती. सासूपणाचं सुख त्यामुळं तिला भोगता येणार होतं. आपण जन्माला घातलेल्या मोठा धाटा केलेल्या मुलाची बायको होऊन ती एखादी पोर घरात येणार म्हणजे आपलेच तिच्यावर उपकार असणार. आपण मुलगा जन्माला घातला म्हणून तर तिला नवरा मिळाला. त्या मोबदल्यात तिनं आपली सेवा करावी, आपला मानपान आदरात्य ठेवावी अशी तिची सुप्त इच्छा होती. या बाबतीत एका अर्थी मी तिचा थोरला मुलगा होऊ नये फार मोठा अपेक्षाभंग केला होता. माझं लग्न होऊ नये तिला सासूपणाचं सुख मिळालं नव्हतं. लग्न झाल्यापासून मीही नोकरीनिमित्तानं स्वतंत्र संसार थाटला होता. म्हणून सासूपणाच्या इच्छेपोटी ती शिवासाठी चिकाटीनं जागा हुडकू लागली. निरनिराळ्या जागांची आपण होऊन चौकशी करू लागली. यामुळं शिवाची आणि तिची गट्टी जमली होती. तिला असंही वाटत होतं की लगीन झाल्यावर शिवाची चैन थांबेल. त्याचा उलवटपणा, गप्पा मारत बसण्याचा पोरकटपणा, रोजगाराचं धन्यता मानून बांधोबांध भटकत राहण्याची वृत्ती थांबेल. जबाबदारीची जाण वाढेल. आपल्या बायको मागोमाग तो घराच्या शेतात कामाला येईल. संसारी होऊन अंगात संतपणा, शांतपणा मुरेल आणि सगळं घरदार सांभाळेल. तर मित्रांनो, घरभिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोक आपल्या चॅनलवर सतत असतात. धन्यवाद.